नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त असा इंग्रजी या विषयातील आपण वर्ड पझल हा घटक आणि त्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आता बघा, क्रॉस वर्ड पझल रिडल्स। आता याच्यामध्ये आपल्याला माहिती काय दिलेली आहे बघा। Choose the correct alternative from the following to complete the word puzzle. इथे आपल्याला शब्दकोडे पूर्ण करायचा आहे। म्हणजे बघा, अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी आपल्याला या पर्यायातील योग्य पर्यायातली अक्षरे इथे आपल्याला काय करायचे ठेवायचे आहेत। बघा, इथे नंबर दिलेत त्यांनी। बघा, 1 2 1 2 आणि इथे 1 1 2 इथे 1 आणि 1 2 या पद्धतीनं। मग बघा, आता बघा, SUMMER। मग बघा, इथे ER जर आपण इथे ठेवला तर समर होतो। समर म्हणजे उन्हाळा। आता बघा, इथे आपण ER फर्स्ट नंबरला ER म्हणजे एक नंबरला E आणि दोन नंबरला R। मग इथे पण जर आपण ER ठेवला तर बघा काय होतं, व्हर्टिकल। व्हर्टिकल म्हणजे काय, उभ्या। आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो, उभी रेषा। व्हर्टिकल म्हणजे काय, उभी। आता बघा, इथे पण आपण ER ठेवून घेऊया, एक नंबरला E आणि दोन नंबरला R। मग बघा, इथे डिस्कवर। आता इथे एक नंबरचं ठेवायचं। मग एक नंबरला काय आहे, E आहे। मग इथे ठेवा E आणि ते एक नंबरला E आणि दोन नंबरला R। मग बघा, रिकवर। मग बघा, हे आपण पर्याय क्रमांक 2 मधली अक्षरं 1 2 या क्रमांकाने म्हणजे बघा, एक नंबरला E आणि दोन नंबरला R या पद्धतीने ठेवले तर 1 2 3 4 चार अर्थपूर्ण शब्द तयार होतात। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ER। पुढचं बघा, पुढचं पझल आहे। आता बघा, इथे एक नंबर, इथे दोन नंबर आणि इथे 3 नंबर, 3 लेटर आहेत प्रत्येक पर्यायामध्ये। आता बघा, BR.WN। तर बघा, जर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण O जर ठेवला तर काय होतं, ब्राऊनची स्पेलिंग तयार होते, BROWN ब्राऊन। आता दोन नंबरला बघा, एक तर आपलं हे उत्तर आहे किंवा हे उत्तर आहे, ठीक आहे। आता दोन नंबरला इथे ठेवून बघा GE। आता जर आपण हे ठेवलं पर्याय क्रमांक 1 मधलं इथे E ठेवलं तर सलग 3 वेळा ईची अशी कोणती स्पेलिंग होते का, जीन वगैरे नाही होते। मग इथे आपण R ठेवूया। मग बघा, GREEN। मग बघा, ग्रीनची स्पेलिंग तयार झाली। आता इथे 3 नंबरला D आहे। मग बघा, RED रेड। म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 मधले लेटर्स जर इथे आपण ठेवले तर तीनही अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळतात। पुढचं पझल बघूया। पुढचं बघा, आता इथे एक नंबरचं अक्षर बघा P। आता इथे N नाही ठेवू शकत तर PND अशी कोणती स्पेलिंग होते का नाही, POD पॉड। बघा, आता पुढचं बघूया आपण। बघा, त्यापेक्षा PAD पॅड पण होते, POD पॉडपेक्षा PAD पॅड होते। म्हणजे इथे आपण काय ठेवूया, A ठेवूया। मग एक तर आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे किंवा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। मग इथे बघा, DUS.E लिहिले। मग आता बघा, इथे C तर नाही घेऊ शकत आपण, आहे की नाही। मग आपण इथे काय करूया, T ठेवूया। बघा, इथे मी ठेवला T, DUSTER डस्टर। बघा, शेवटला 4 नंबरला Rच आहे। आणि आता बघा, TABLE टेबल आणि PEN पेन। म्हणजे असाही अर्थपूर्ण शब्द होतो आणि असाही अर्थपूर्ण शब्द होतो। मग 3 नंबरला बघा ईच आहे, म्हणून मी इथे आपलं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचं पझल बघा। आता इथे बघा, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असे प्रत्येक पर्यायामध्ये 3 लेटर आहेत। आता बघा, आपण आता इथे CGOW असा कोणता शब्द होतो का नाही, मग R येऊ शकतो। म्हणजे या दोघांपैकी आपलं एक काहीतरी उत्तर आहे। मग इथे आपण ठेवूया R, CROW क्रो म्हणजे कावळा। आता इथे बघा, G नाही येते, W ठेवू शकतो आपण। बघा, OWL आव। मग 2 नंबरला G कुठे, इथे, सॉरी 2 नंबरला W कुठे, इथे, म्हणून आपलं उत्तर हेच असणार आहे। आता बघा, 3 नंबरला G आहे, म्हणून मी इथे आपण काय ठेवूया, G ठेवूया, EAGLE ईगल। मग बघा, क्रो, आऊल आणि ईगल तीनही अर्थपूर्ण शब्द पूर्ण होतात पर्याय क्रमांक 1 मधले लेटर जर आपण इथे ठेवले तर। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता इथे बघा, इथे सुद्धा आपण बघा
WEST. आता बघा इथे आपण जर ई ठेवला तर वेस्टची स्पेलिंग ठरते WEST वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम. तसं बघा EA ... मग इथे ओ ठेवायचं आहे का यस ठेवायचं बघा. ई ओस्ट होतंय का नाही, मग यस ठेवूया. मग बघा EAST ईस्ट म्हणजे बघा हेच उत्तर असणार आहे. SOUTH साऊथ. 3 नंबरला टीच आहे म्हणून मी इथे 3. आता बघा ओ आहे NORTH नॉर्थ. मग बघा हे डायरेक्शन दिलेले आहेत. मग आपण पर्याय क्रमांक 3 मधले लेटर ठेवले तर अर्थपूर्ण डायरेक्शन होतात म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा HOSE. मग बघा इथे ई किंवा पी येणार नाही, इथे आर येईल. मग इथे लिहून घेऊया HORSE हॉर्स. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 आहे. मग बघा आता इथे यस, इथे आपण ई ठेवू शकतो का बघा. यस EE ट्रिपल ई होईल. मग होईल का सिप वगैरे काय नाही होते की नाही, म्हणून मी इथे आपण काय ठेवूया पी ठेवूया. मग बघा SPEEP. सॉरी इथे माझी मिस्टेक झाली थोडीशी. आपण इथे आर ठेवलं आहे म्हणजे आपलं एकतर उत्तर 2 आहे किंवा 3 आहे, बरोबर आहे. मग आपण ई तर ठेवू शकत नाही, मग आपण काय ठेवायचं आहे एच ठेवायचं आहे. मग बघा SHEEP शिप. मग शिप अर्थपूर्ण आहे. आता इथे बघा ELE. आता इथे पी ठेवून बघूया. मग आपल्याला माहिती आहे ELE PHANT एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. मग बघा हॉर्स म्हणजे घोडा, शीप म्हणजे मेंढी आणि एलिफंट म्हणजे हत्ती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मधले पर्याय जर आपण इथे ठेवले लेटर्स तर 3ही प्राण्यांची आपल्याला योग्य स्पेलिंग तयार होते. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्ड पझल कसे सोडवायचे ते बघितलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.